नमस्कार. मी डॉक्टर रोहिणी पाटील आणि आपण लाईव्ह सेशन्समध्ये आज अजून एका टॉपिकवर बोलणार आहोत आणि आजचा टॉपिक आहे हेवी वेट अँड ओबेसिटी. आपण वेट लॉसवर ऑलरेडी एक लाईव्ह केलेला आहे, पण आजचा विषय हेवी वेट आणि ओबेसिटी स्पेसिफिकली अशा लोकांसाठी आहे ज्यांचं वजन त्यांच्या बॉडी वेटप्रमाणे किंवा त्यांच्या BMI प्रमाणे अतिशय जास्ती आहे. तुमचा नॉर्मल BMI 18 to 25च्या मध्ये पाहिजे. जर तो 25पेक्षा जास्ती असेल तर तुम्ही ओव्हरवेट असता आणि जर तो 30पेक्षा जास्ती असेल तर तुम्ही ओबीज असता. सो ज्यांचं वजन अतिशय जास्ती आहे, ज्यांना त्याच्यासोबत बाकीचे लाईफस्टाईल इश्यूज आहेत, जेव्हा आपण ओबेसिटीबद्दल बोलतो तेव्हा त्याच्यासोबत असोसिएटेड डायबिटीज असतं, त्याच्यासोबत असोसिएटेड हायपरटेन्शन असतं, त्याच्यासोबत स्ट्रेस खूप असतो आणि हेवी वेट जेव्हा आपण बोलतो तेव्हा हेवी वेट लॉस किंवा जेव्हा ओबेसिटी असते तेव्हा ओबेसिटी नंतर ते वजन कमी करणं मेंटलीही खूप चॅलेंजिंग असतं आणि त्याचे कॉजेसही वेगळे असतात. आणि हेवी वेट जेव्हा आपण कमी करायचा प्रयत्न करतो तेव्हा अशा वेळेस आपल्याला एक वेगळ्या प्रकारची स्ट्रॅटेजी आत्मसात करायला लागते. आपल्याला काही गोष्टींची स्पेसिफिकली काळजी घ्यायला लागते आणि तेव्हा ते हेवी वेट कमी होतं. सो सगळ्यात आधी आपण अगदी हेवी वेट आणि ओबेसिटीची काही कारणं बघणार आहोत, काही कॉजेस बघणार आहोत. आणि सगळ्यात पहिलं कारण म्हणजे स्ट्रेस. आणि आजकाल आपण मेंटल हेल्थबद्दलही भरपूर अवेअर होतोय आणि स्ट्रेस आणि लाईफस्टाईल 2020मध्ये खूप कॉमन गोष्टी झालेल्या आहेत. आणि मोस्ट ऑफ द डिझीजेस जे ओबेसिटी पण एक प्रकारचा आजारच आहे. सो ओबेसिटी, डायबिटीज, हायपरटेन्शन, PCOD, थायरॉईड हे सगळे लाईफस्टाईलशी रिलेटेड, लाईफस्टाईलशी कनेक्टेड असलेले हे सगळे आजार आहेत. सो ओबेसिटीचे हे कारणं असू शकतात जेव्हा आपण स्ट्रेसबद्दल बोलतो. आणि स्ट्रेसमुळे वजन वाढतं. जरी तुम्ही हेल्दी खात असाल, जरी तुम्ही एक्सरसाइज करत असाल, तरी तुम्ही स्ट्रेस असाल तर तुमचा मेटाबॉलिझम वेगळा असतो, मेटाबॉलिझम ऑल्टर होतो. आपली बॉडी फॅट स्टोअर करते, फॅट रिटेन करते आणि अशा वेळेस तुम्हाला आधी स्ट्रेस कंट्रोलमध्ये आणायला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग आपण वेट लॉसच्या बाकी गोष्टी डिस्कस करणार आहोत. सो स्ट्रेस हा खूप महत्त्वाचं कारण आहे हेवी वेट आणि ओबेसिटीचं. नेक्स्ट कारण हेवी वेट आणि ओबेसिटीचं जेनेटिक असू शकतं. जेनेटिकमध्ये तुमच्या वडिलांकडून, तुमच्या आईकडून तुमची टेंडन्सी वेट गेन करायची जास्ती असते आणि जेव्हा आपण आहाराकडे आणि आपल्या एक्सरसाइजकडे लॉंग टर्म लक्ष देत नाही, म्हणजे भरपूर काळ 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष जेव्हा आपण आहाराकडे लक्ष देत नाही तेव्हा ते हळूहळू पायलअप होऊन आपण ओबेसिटीकडे वळतो आणि हेवी वेटकडे वळतो. सो जेनेटिक्स हे अजून एक कारण असू शकतं. आणि अजून हेवी वेट आणि ओबेसिटीचं दुसरं कारण म्हणजे स्पेशली विमेनमध्ये थायरॉईड असू शकतं, PCOD असू शकतं, इन्सुलिन इंटॉलरन्स असू शकतो, डायजेस्टिव्ह इश्यूज असू शकतात. सो हे सगळ्या गोष्टी ॲज अ रिझल्ट ओबेसिटीमध्ये येतात. आणि ह्या लाईफच्या दरम्यान जर तुम्ही ओबीज असाल, जर तुम्ही ओव्हरवेट असाल, हेवी वेट असाल आणि जर तुम्हाला काही त्रास असतील, तुम्ही वेट लॉस करायचा प्रयत्न केला असेल आणि तरीही तुमचं वजन कमी होत नसेल तर तुमचे सगळे क्वेश्चन, सगळे डाऊट्स तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच टाकू शकता. आपण क्वेश्चन आन्सर सेशनमध्ये त्याचं नक्की मी तुम्हाला उत्तर देईन. सो आपण हे मेन कॉजेस बघितले. पहिली आहे स्ट्रेस. स्ट्रेसमध्ये लॅक ऑफ स्लीप पण येतं. तुमची जर झोप होत नसेल तर त्यांनी स्ट्रेस अजून वाढतो. नेक्स्ट आहेत अंडरलाईंग डिसऑर्डर्स. तो PCOD, थायरॉईड, डायबिटीज, हायपरटेन्शन हे सगळं असू शकतं आणि जेनेटिक रिझन्सही असू शकतात. आणि आता जेव्हा आपण जर तुम्ही ओव्हरवेट असाल, ओबीज असाल, हेवी वेट असाल तर सगळ्यात पहिली गोष्ट वेट लॉस जर्नी सुरू करायच्या आधी जी तुम्ही करायला पाहिजे ती म्हणजे तुम्ही तुमचे पूर्ण ब्लड पॅरामीटर्स टेस्ट करायला पाहिजेत. ब्लड पॅरामीटर्समध्ये तुमची ब्लड शुगर, HB दॅट इज हिमोग्लोबिन, लिव्हर फंक्शन टेस्ट, किडनी फंक्शन टेस्ट, कोलेस्ट्रॉल, HbA1c हे सगळं बघणं खूप गरजेचं आहे. ह्याच्यासोबतच तुमचे व्हायटमिन D, B12 हे सगळे पॅरामीटर्स बघायला पाहिजेत. कॉर्टिझॉल लेवल्स बघायला पाहिजेत, कारण की कॉर्टिझॉल लेवल्समध्ये तुमचे स्ट्रेस लेवल्स चांगल्या प्रकारे कळतात. हे सगळे ब्लड पॅरामीटर्स डिटेलमध्ये बघायला पाहिजेत. आणि नॉर्मलीही तुम्ही तुमचे ब्लड पॅरामीटर्स दर 6 महिन्याला करायला पाहिजे आणि मग तेव्हा तुमच्या लक्षात येतं की ॲक्च्युली बॉडीमध्ये काय चालू आहे, ॲक्च्युली अंडरलाईन इश्यूज काय आहेत.
सो अजून एक महत्त्वाची गोष्ट जी आपण ब्लड टेस्ट करताना बघतो ती म्हणजे जर हिमोग्लोबिन कमी असेल, जर कोलेस्ट्रॉल मेस्टअप असतील म्हणजे ट्रायग्लिसराईड जास्ती असतील, HDL कमी असेल, जर अंडरलाईंग ब्लड टेस्टमध्ये तुमचे थायरॉईड लेवल्स जर बरोबर नसतील, TSH वाढलेलं असेल किंवा विमेनमध्ये तुम्ही PCOD चेक करू शकता. आणि जेव्हा तुम्ही हे व्यवस्थित तुमचे ब्लड पॅरामीटर्स बघता तेव्हा तुमच्या लक्षात येतं की माझ्या वेट गेनचं आणि ओबेसिटीचं कारण काय आहे. आणि त्याप्रमाणे तुम्ही सुटेबल मेडिसिन्स, सुटेबल सप्लिमेंट्स हे सगळं सुरू करू शकता. आणि जेव्हा तुम्ही राईट सप्लिमेंट्स आणि राईट मेडिकेशन सुरू करता तेव्हा त्याच्यासोबतच त्याचा तुम्हाला वेट लॉससाठी खूप चांगला मदत होतो. सो ब्लड पॅरामीटर्स आणि ब्लड टेस्ट ही पहिली गोष्ट आहे जी वेट लॉसच्या आधी तुम्ही करायला पाहिजे. आणि नेक्स्ट थिंग जी आपण वेट लॉस जर्नीबद्दल बोलतो ती सुरू करायच्या आधी पहिली गोष्ट म्हणजे तुमची मेंटल हेल्थ आणि तुमचा माइंडसेट पॉझिटिव्ह पाहिजे. कुठल्याही ओव्हरवेट पर्सनला किंवा कुठल्याही ओबीस पर्सनला वजन कमी करण्यासाठी कमीत कमी 4 महिने द्यायला पाहिजेत. 4 महिने म्हणजेच 120 दिवस. आणि तुमचे ब्लडचे जे रेड ब्लड सेल्स असतात म्हणजेच RBCs असतात त्याचा लाईफस्पॅनही 120 दिवस असतो. सो 120 दिवस तुम्ही स्वतःला द्या. 120 दिवस तुम्ही ह्या चेंजला द्या, ज्याला आपण लाईफस्टाईल चेंज म्हणतो, डायटरी चेंज म्हणतो. या सगळ्यामध्ये 120 दिवसानंतर तुम्ही स्वतःला जज करा. वेट रोज चेक करायची गरज नाही आहे. वेट तुम्ही दर आठवड्याला चेक करायला पाहिजे. रोज जर आपण वेट चेक केलं तर कधी कधी आपण डिमोटिवेट होऊ शकतो. सो वेट रोज न चेक करता तुम्ही रोज तुमच्या माइंडसेटवर फोकस करा, तुमच्या डाएटवर आणि तुमच्या एक्सरसाइजवर फोकस करा. आणि डाएट वाईज काय काय करायचं आहे हे मी आज तुम्हाला आजच्या सेशनमध्ये सांगणारच आहे. सो आता मनाची तयारी करायला पाहिजे की आता 120 दिवस म्हणजेच 4 महिने मी एका पद्धतीने खाणार आहे आणि मी व्यवस्थित डाएट आणि एक्सरसाइज फॉलो करणार आहे. आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण काय खायला नाही पाहिजे हे क्लिअर पाहिजे. आणि आपण काय खायला नाही पाहिजे ही जर तुम्हाला लिस्ट माहिती असेल तर तुम्ही ज्या गोष्टी खाणार ते ऑप्शन्स तुमचे वाढतात. सो काय खायला नाही पाहिजे ह्याच्यामध्ये शुगर येते. साखर खाऊ नका, रिफाईंड साखर खाऊ नका. जरी तुम्ही गूळ वापरत असाल तरी तो लिमिटेड क्वांटिटीमध्ये वापरा. शुगर, व्हाईट शुगर, प्रोसेस शुगर कम्प्लिटली तुम्ही अवॉइड करा, कम्प्लिटली एलिमिनेट करा. नेक्स्ट थिंग जे आहे ते सगळे प्रोसेस्ड फूड्स. सो जे कुठले खाद्यपदार्थ बॉक्समधून येतात, बेकरी प्रोडक्ट्स असतील ज्याच्यामध्ये ग्लुटेनही येतं, खारीक असतील, टोस्ट असेल, जे काय आपण स्नॅक्सला वापरतो हे सगळे प्रोसेस प्रोडक्ट्स, मॅगी असेल, मैदा असेल, हे सगळे तुम्ही बंद करा. याच्यामध्ये मेजरली ग्लुटेन पण येतं. ग्लुटेन हा असा स्टिकी प्रोटीन सबस्टन्स असतो जो डायजेशनला अवघड असतो आणि ज्याने आपल्या शरीरामध्ये भरपूर इन्फ्लेमेशनही होतं. सो ग्लुटेन तुम्ही कम्प्लिटली अवॉइड करा. सो साखर अवॉइड करा, बेकरी प्रोडक्ट्स अवॉइड करा, मैद्याचे प्रोडक्ट्स अवॉइड करा. ह्याच्यासोबतच तुम्ही थोडा वेळ 120 दिवस तुमच्या आहारामधून दूध आणि दुधाचे खाद्यपदार्थ अवॉइड करा, कारण की त्यांनी शरीरामध्ये इन्फ्लेमेशन वाढतं. आणि ओबेसिटीमध्ये इन्फ्लेमेशन पण कमी आणणं, शरीरातलं सेल्युलर इन्फ्लेमेशन खूप महत्त्वाचं असतं. दुधाच्या खाद्यपदार्थाऐवजी तुम्ही तूप घेऊ शकता आणि तुम्ही ताक घेऊ शकता. हे दोन्ही खाद्यपदार्थ तुम्ही नक्कीच घेऊ शकता. ह्याने काहीही त्रास नाही होणार कारण की ते फर्मेंटेड असतं. सो दुधाचे खाद्यपदार्थ अवॉइड करा, पनीर अवॉइड करा, ग्लुटेन अवॉइड करा, साखर अवॉइड करा. आणि ह्याच्यासोबतच ट्रान्स फॅट्स म्हणजे फ्राईड फूड, चिप्स अवॉइड करा. तळलेले पदार्थ जेवढे तुम्ही अवॉइड करू शकत असाल तेवढे अवॉइड करा. आणि जर काही तळायचंच असेल तर ते तुपात तुम्ही तळू शकता. नेक्स्ट थिंग जी आता डाएटमध्ये येते, ह्या फक्त एवढ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला अवॉइड करायच्या आहेत. आणि ह्याच्यानंतर जो तुमचा डेली रुटीन असेल, जे डे टू डे तुमचा आहार असेल तो कसा पाहिजे हेही मी तुम्हाला सांगणार आहे. आणि तुमच्या दिवसाची सुरुवात तुम्ही एका हेल्दी रुटीननी करायला पाहिजे. आणि ती म्हणजे सकाळी उठल्या उठल्या थोडंसं गरम पाणी आणि त्याच्यामध्ये एक लिंबू पिळा. आणि हे तुम्ही लिंबू पाणी रोज सकाळी प्या. याच्याने शरीरातले टॉक्सिन्स खूप छान प्रकारे फ्लश आउट होतात आणि तुमची ब्लड pH ही अल्कलीन साईडला जाते. सो ल्युकवॉर्म वॉटर म्हणजे थोडंसं कोमट पाणी आणि लिंबू. आणि त्याच्यानंतर न विसरता 1 टेबलस्पून तूप गरम पाण्यासोबत प्या. ह्याने तुमचे ब्लड शुगर लेवल्स बॅलन्स होतात.
स्टेबिलाईज होतात, इन्शुलिन स्पाइक्स होत नाहीत आणि तुपानी मेटाबॉलिझम खूप छान प्रकारे वाढतो. सो न विसरता 1 चमचा तूप आणि गरम पाणी प्या. ह्याने तुम्हाला लगेच ब्रेकफास्टच्या वेळेस भूकही नाही लागत. ह्याच्यानंतर तुम्हाला 1.5 ते 2 तासानंतरच तुम्हाला भूक लागेल. काही लोकांना 2 ते 3 तासही भूक लागत नाही. तेव्हा तुम्ही थोडेसे ड्रायफ्रूट्स खा. सो तुम्ही बदाम खाऊ शकता, अक्रोड खाऊ शकता, तुम्ही थोडे पिस्ता खाऊ शकता, थोडे काजू खाऊ शकता. फक्त फ्रूट्स आणि कार्ब्स अशा वेळेस नाही खायचे. सो तुम्ही कुठलेही प्रकारचे नट्स, ड्रायफ्रूट्स खाऊ शकता आणि खजूर किंवा मनुके असतील हे सगळे ड्रायफ्रूट्स तुम्ही अवॉइड करा. सो जे नॉन स्वीट म्हणजे गोड नसलेले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते तुम्ही खा आणि ह्याच्यानंतर इमिडिएटली तुम्ही तुमच्या लंचकडे प्रोसीड करा. लंचमध्ये चपाती आपण अवॉइड करणार आहोत कारण की आपण ग्लुटेन नाही खाणार आहे. सो चपाती आणि राईस तुम्ही अवॉइड करू शकता आणि तुम्ही भाकरीचा समावेश करा तुमच्या आहारामध्ये. सगळ्या सीझनल भाज्या खा, सगळ्या डाळी खा, सगळ्या उसळी खा आणि तुमच्या आहारामध्ये तुम्ही प्रोटीनचं अमाऊंट वाढवा. सो प्रोटीनमध्ये सगळ्या डाळी येतात, सगळ्या प्रकारच्या उसळी येतात, कडधान्य येतात. ॲट द सेम टाईम तुम्ही एखादी हेल्दी प्रोटीन पावडरही तुमच्या आहारामध्ये समावेश करू शकता. या सगळ्या प्रोटीन पावडरनी तुमचा मेटाबॉलिझमही वाढेल आणि तुम्हाला जी भूक लागते, जिमध्ये हंगर पँग्स येतात ते कमी होतील. सो प्रोटीन आहारामध्ये वाढलं की भुकेचं प्रमाण आणि भुकेची फ्रिक्वेन्सीही आपोआप कमी येते आणि तुम्ही प्रॉपर असा लंच घ्या. तुम्हाला जर भाकरीला ऑप्शन पाहिजे असेल तर तुम्ही मुगाचा डोसा खाऊ शकता, तुम्ही राजगिराच्या पिठाचा डोसा खाऊ शकता, तुम्ही भाताच्या पिठाची पोळी म्हणजे तांदळाची भाकरी, तांदळाची चपातीही तुम्ही खाऊ शकता. हे सगळे हेल्दी ग्लुटेन फ्री रोटीचे ऑप्शन्स आहेत आणि ह्याचा नक्कीच तुम्ही समावेश करू शकता. दुपारच्या जेवणानंतर 5 वाजता सगळ्यांनाच भूक लागते आणि 5 वाजेचे स्नॅक्स तुम्ही नक्कीच खाऊ शकता. फक्त ते तुम्ही हेल्दी स्नॅक्सचं तुम्ही ऑप्शन अशा वेळेस चूज करायला पाहिजे आणि हेल्दी स्नॅक्समध्ये तुम्ही मखाने खाऊ शकता. मखाने थोडेसे तुपामध्ये तुम्ही त्याचा चिवडा करा, तुम्हाला जसा आवडतो तसा. तुम्ही ड्रायफ्रूट्स खाऊ शकता, तुम्ही एखादं फ्रेश फ्रूट्स खाऊ शकता आणि ह्याच्यासोबत तुम्ही नक्की न विसरता 1 कप ग्रीन टी, त्याच्यामध्ये थोडीशी दालचिनी पावडर आणि थोडासा लिंबू पिळा. सो ग्रीन टी आणि दालचिनी पावडर आणि लिंबू हे तुमचं वेट लॉस चांगल्या प्रकारे वाढवतं, तुमचा मेटाबॉलिझम चांगल्या प्रकारे वाढवतो. सो ग्रीन टी आणि फ्रूट्स याचा नक्कीच तुम्ही तुमच्या इव्हनिंग स्नॅक्समध्ये समावेश करा. तुम्ही मखाने खा आणि त्याच्यानंतर जे तुमचं रात्रीचं जेवण असतं ते अतिशय लाईट पाहिजे, अतिशय हलकं असं पाहिजे आणि रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही मुगाची खिचडी तुपासोबत खाऊ शकता. तुम्ही जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही ग्रिल्ड फिश किंवा शॅलो फ्राय केलेला फिश किंवा चिकन हे खाऊ शकता. फक्त ह्याच्यासोबत जास्ती चपाती किंवा भात खाऊ नका. चपाती पूर्णपणे 120 दिवस तुम्ही अवॉइड करा ग्लुटेन फ्री डाएटमध्ये आणि जर तुम्हाला खायचीच असेल चपाती तर खपली गहू तुम्ही वापरा पिठासाठी आणि खपली गहूची चपाती खा. हा अतिशय चांगला ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये ग्लुटेन जरी असलं तरी खपली गहूमध्ये फायबर जास्ती असतं आणि हेच ग्लुटेन पचायला आणि चपाती पचायला छान प्रकारे मदत करतं. सर तुम्ही असा संध्याकाळचा आहार हलका ठेवा आणि रात्रीचं जेवण 7 ते 7:30च्या दरम्यान करा. म्हणजे सूर्यास्ताच्या अराउंड जर केलं तर ते अतिशय चांगलं आहे शरीराला आणि अशा प्रकारे तुम्ही तुमची दिनचर्या ठेवू शकता, तुमचा डे टू डे आहार ठेवू शकता. आणि जेव्हा आपण वेट लॉस डाएटबद्दल बोलतो तेव्हा काही टिप्स तुम्हाला मला सांगायच्या आहेत. फ्रूट ज्युसेस तुम्ही नक्की अवॉइड करा, सॉफ्ट ड्रिंक्स अवॉइड करा. फ्रूट ज्युसेसमध्ये शुगर भरपूर असते, सो फ्रूट ज्यूसऐवजी तुम्ही व्हेजिटेबल ज्यूस घ्या. किडनी आणि लिव्हरसाठी अतिशय चांगला एक ज्यूसची रेसिपी आहे, ही तुम्ही 5 वाजताही घेऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला कोथिंबीर, थोडा पुदिनाची पानं छान मिक्सरमधून बारीक करायची आहेत आणि ते स्ट्रेन करून कपमध्ये घेतल्या. त्याच्यामध्ये थोडंसं सेंदा नमक आणि लिंबू पिळा. यांनी भूकही छान प्रकारे कमी होते आणि तुमची एनर्जीही वाढते. जर तुम्हाला मध्ये आधी जर भरपूर भूक लागत असेल तर तुम्ही पाण्यात भिजवलेल्या सब्जाच्या बिया आणि पाणी हे पाणी प्या. ह्यानी भूक निघून जाते आणि सब्जाच्या बिया आपल्याला असं फिलिंग देतात आणि हंगर क्रेविंग्स आणि हंगर पँक्स कमी होतात. सो सब्जाच्या बिया नक्कीच तुम्ही तुमच्या आहारात याचा समावेश करू शकता. नेक्स्ट जी इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती आहे तुमच्या आहारामध्ये फायबर जास्ती पाहिजे. फायबर म्हणजे फ्रूट्स
आणि व्हेजिटेबल्स. सो तुम्ही जे 5 वाजता फ्रूट्स खाता त्याच्यामध्ये तुम्ही फ्रेश फ्रूट्स खा, त्याचं ज्यूस नका करू. जेव्हा आपण फ्रूट्सचं ज्यूस करतो तेव्हा त्याच्यातले फायबर अमाऊंट कमी होतं आणि शुगर कंटेंट वाढतं आणि फायबर हे अतिशय शरीराला गरजेचं आहे. तुम्ही काकडी खा फायबरसाठी, गाजर खा. या सगळ्याचं तुम्हाला जास्ती फायबर शरीरामध्ये आणण्यामध्येही मदत होते आणि डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम्स, कॉन्स्टिपेशन जर तुम्हाला असेल तर तेही रिलीव्ह होतात. दुसरी गोष्ट म्हणजे जेवताना तुम्ही अतिशय हळू जेवायला पाहिजे. तुम्ही स्लोली जेवायला पाहिजे आणि जेवताना दुसरी कुठली डिस्ट्रॅक्शन नको. म्हणजे टी व्ही बघणं, पुस्तक वाचणं, ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करा. म्हणजे तुमची पोर्शन साईज कंट्रोलमध्ये येईल आणि प्रत्येक घास तुम्ही ॲटलिस्ट 20 वेळा चावायला पाहिजे. त्यांनी तो व्यवस्थित चांगल्या प्रकारे ब्रेकडाऊन होतो आणि त्याचा डायजेशनलाही छान प्रकारे मदत होते. सो च्युईंग एव्हरी बाईट 20 टाइम्स हे खूप महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट जी तुम्ही ट्राय करू शकता ती आहे इंटरमिटंट फास्टिंग. पण इंटरमिटंट फास्टिंग ट्राय करायच्या आधी आत्ता मी जे डेली रुटीन सांगितलं ते आत्मसात करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यांनी स्लोली तुमची ब्लड शुगर लेवल स्टेबिलाईज होईल आणि ब्लड शुगर लेवल स्टेबिलाईज झाल्यानंतर तुम्ही इंटरमिटंट फास्टिंग स्टार्ट करू शकता. इंटरमिटंट फास्टिंगमध्ये तुम्ही 16 तास काही नाही आहे खायचं आणि 8 तासामध्ये तुमचा ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर करायचं आहे. म्हणजे तुमचं सकाळचं जे नट्स आणि बटर कॉफीचं टाईम आहे किंवा तुपाचं टाईम आहे ते तुम्हाला 2 ते 3 तासांनी फक्त पुढे करायचं आहे. आणि इंटरमिटंट फास्टिंगचाही खूप छान ह्याच्यामध्ये हेवी वेट आणि ओबेसिटीमध्ये मदत होते. आता जेव्हा आपण एक्सरसाइजबद्दल बोलतो तेव्हा हेवी वेट आणि ओबेसिटीमध्ये कुठल्याही प्रकारची हेवी वर्कआउट करणं शरीराला अवघड जातं आणि त्याचं नीजवर आणि जॉईंट्सवर स्ट्रेस येऊ शकतो. आणि अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही वॉकिंग करणं गरजेचं आहे. ब्रिस्क वॉकिंगऐवजी स्लो वॉकिंग करा, पण कन्सिस्टंट वॉकिंग करा. रोज ॲटलिस्ट 40 ते 45 मिनिट्स वॉकिंग करा. जर तुम्हाला ते जमत नसेल तर 30 मिनिटांपासून सुरू करा. 30 ते 35वर न्या, मग 40वर न्या. असं हळूहळू तुम्ही वॉकिंगचं स्पीड आणि टाईम दोन्ही वाढवू शकता. फक्त एक्सरसाइज करताना तुम्हाला तुमच्या जॉईंट्सला प्रोटेक्ट करायला लागेल आणि त्याची काळजी घेत हळूहळू तुम्हाला एक्सरसाइज करायला लागेल. आणि जसं जसं बॉडी वेट कमी होतं तसं तुम्ही एक्सरसाइजची इंटेन्सिटी वाढवू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही शरीराचा परफॉर्मन्स आणि मेटाबॉलिझमही वाढवू शकता. आणि नेक्स्ट थिंग जी तुम्ही स्वतःला मोटिवेट करण्यासाठी करू शकता, कारण की वेट लॉस आणि लाईफस्टाईल ही एक लाँग जर्नी आहे आणि ही एक नेव्हर एंडिंग जर्नी आहे. तुम्ही नेहमी काही न्यू इम्प्रूव्हमेंट करू शकता, न्यू गोष्टी एक्सप्लोर करू शकता. सो स्वतःला मोटिवेटेड ठेवण्यासाठी तुम्ही एखादी डायरी मेंटेन करा. त्या डायरीमध्ये तुम्ही ब्रेकफास्ट, लंच, डिनर, स्नॅक्स काय काय खाल्लं आहे ते मेंटेन करा. त्या डायरीमध्ये तुमची प्रोग्रेस नोट डाऊन करा. मी स्टार्ट केलं होतं तेव्हा माझं वेट हे एवढं होतं. 1 आठवड्यानंतर वेट आणि इंचेस, नुसतं वेट बघूनही फायदा नाही, तुम्ही तुमचे इंचेस बघायला पाहिजेत. तुमचे मिड आर्म, मिड एब्डॉमेन, मिड थाय हे सगळे तुमच्या बॉडीचे इंचेस तुम्ही मॉनिटर करायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला तुमचा वेट लॉसची प्रोग्रेस कळते, कशा प्रकारे वेट लॉस होतो हे कळतं आणि तुम्ही मोटिवेटेडही राहता. तुम्ही तुमच्या मील्सचे फोटो काढू शकता. तुम्ही एखादा ग्रुप जॉईन करू शकता. तुम्ही एखाद्या फ्रेंडसोबत वेट लॉस करू शकता. अशा तुम्ही गोष्टी करू शकता ज्या तुम्हाला मोटिवेट करतील. आणि मेंटल हेल्थबद्दल जे मी बोलले की जेव्हा हेवी वेट आणि ओबेसिटी असते तेव्हा मेंटलीही स्ट्रॉंग राहणं खूप गरजेचं असतं. स्ट्रेस लेवल्स कमी आणणं गरजेचं असतं. सो ह्याच्यासाठी कमीत कमी तुम्ही 7 ते 8 तास झोप घ्या. व्यवस्थित झोप जेव्हा तुम्ही घेता तेव्हा तुमचे स्ट्रेस लेवल्स नॅचरली खाली येतात. याच्यासोबतच तुम्ही रोज 20 मिनिटं मेडिटेशन करणं गरजेचं आहे. 20 मिनिटं सकाळी आणि 20 मिनिटं संध्याकाळी. याच्यासोबतच तुम्ही प्राणायाम करा. प्राणायामनी स्ट्रेस लेवल्स खूप छान प्रकारे कमी होतात. शरीरामध्ये ऑक्सिजनेशन वाढतं. तुम्हाला एक फील गुड फॅक्टर येतो. यू स्टार्ट फीलिंग गुड अबाउट युअर सेल्फ. सो एक्सरसाइज इज ऑल्सो व्हेरी 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 इम्पॉर्टंट अँड मेंटल एक्सरसाइज इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. ब्रीदिंग टेक्निक्स खूप महत्त्वाच्या आहेत. इफ युअर स्ट्रेस जर खूपच कामाचा स्ट्रेस असेल तर दर तासाला 5 ते 10 वेळा तुम्ही डीप ब्रीदिंग करा. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मेंटली स्ट्रेस फ्री राहण्यात मदत करतील आणि नॅचरलीच तुमचा मेटाबॉलिझम वाढेल. नॅचरलीच तुम्हाला एक्सरसाइज आणि डाएटचा एकत्र चांगल्या प्रकारे फायदा होईल. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा
तुम्हाला 4 महिन्यानंतर एवढा चांगला डिफरन्स नोटिसेबल होईल तुमच्या प्रोडक्टिव्हिटीमध्ये, तुमच्या कामामध्ये, तुमच्या अपिअरन्समध्ये, तुमच्या स्किनमध्ये, तुमच्या डायजेस्टिव्ह हेल्थमध्ये. ह्या सगळ्या गोष्टी खूप छोट्या छोट्या वाटतात, पण जेव्हा दे कम टुगेदर एकत्र तुम्हाला खूप चांगला रिझल्ट येतात. आणि 4 महिन्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी एक हॅबिट आणि सवयी म्हणून त्या अडॉप्ट होतात आणि ते तुम्ही लाईफलॉंग लाईफस्टाईल चेंज म्हणून ते तुम्ही अडॉप्ट करू शकता. आणि ह्याच्यासोबतच नेहमी एखादी चांगली बुक, एखादं चांगलं पुस्तक सोबत ठेवा आणि ते पुस्तक वाचा. सेल्फ हेल्प बुक्स खूप छान आहेत वाचण्यासाठी आणि त्यांनी मोटिवेशनही छान प्रकारे मिळतं. सो या सगळ्या गोष्टी तुम्ही आत्मसात करा आणि ह्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आणि डाएट, न्यूट्रिशन आणि या आजच्या सेशनबद्दल तुम्हाला कुठलेही क्वेश्चन्स असतील किंवा वेट लॉसबद्दल तुम्हाला काहीही डाऊट्स असेल तर ते तुम्ही कॉमेंट्समध्ये मला नक्कीच विचारू शकता. सो मी आता कॉमेंट्स तुमचे बघते सगळे. एक क्वेश्चन आहे, हाऊ टू रिड्यूस एक्सेस फॅट ऑन स्टमक, प्लीज सजेस्ट अ बेस्ट सोल्युशन अँड डाएट. स्टमकवरचं एक्सेस फॅट घालवण्यासाठी बेस्ट आयडिया म्हणजे मी तुम्हाला सकाळी 1 चमचा तूप आणि गरम पाणी घेणं आहे आणि त्याच्यासोबतच तुम्ही रात्री जेवायच्या आधी इसबगोल घ्या. इसबगोलमध्ये फायबर चांगल्या प्रमाणात असतं आणि ते फायबर तुम्हाला कॉन्स्टिपेशन रिलीफ करण्यामध्ये आणि स्टमकवरचं फॅटही कमी करण्यामध्ये मदत करतं. आणि फॅट लॉससाठी वॉकिंग, रनिंग आणि कार्डिओ एक्सरसाइजेस खूप चांगल्या आहेत. त्यांनी चे इन्सलॉसही छान होतो आणि जे ओव्हरलाईंग फॅट असतं ते चांगल्या प्रकारे कमी होतं. सो वेट ट्रेनिंगपेक्षा तुम्ही कार्डिओ आणि वॉकिंग आणि रनिंग अशा एक्सरसाइजवर चांगल्या प्रकारे फोकस करा. अजून कोणाला काहीही डाऊट्स असतील तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये टाकू शकता. अजून एक प्रश्न आहे, थायरॉइड आणि PCOD असेल तर वेट लॉस कसा करायचा. सो जर तुम्हाला विमेनमध्ये थायरॉइड आणि PCODचे प्रॉब्लेम्स असतील तर त्यावेळेस तुम्ही रोज सकाळी तुमचं जे हेल्दी फॅट असतं ज्याच्यामध्ये घी आहे, ज्याच्यामध्ये कोकोनट ऑइल आहे, ज्याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स आहेत, हे सगळे जे गुड फॅट्स आहेत हे तुम्हाला फॅट सोल्युबल व्हायटमिन्स म्हणजे व्हायटमिन A, D, E आणि K हे ॲब्झॉर्ब व्हायला छान प्रकारे मदत करतात. सो ह्याच्यासाठी तुम्हाला घीची रोज सकाळची जी प्रॅक्टिस आहे ती करायला पाहिजे. रोज तुम्ही 5 बदाम, 5 अक्रोड आणि 5 ते 6 मनुके खाणं गरजेचं आहे. याने हॉर्मोनल बॅलन्स छान प्रकारे रिस्टोअर होतो. आणि जर तुम्हाला थायरॉइड असेल तर तुम्ही तुमच्या फिजिशियनशी बोलून थायरॉइडसाठी थायरॉक्सिनची राईट सप्लिमेंट, राईट मेडिसिन स्टार्ट करू शकता. आणि जर तुम्ही ऑलरेडी थायरॉक्सिन घेत असाल तर तुम्हाला वेट लॉससाठी काहीही प्रॉब्लेम यायची गरज नाही आहे. त्यांनी मेटाबॉलिझम नॉर्मलाइज होतो, रेग्युलर होतो आणि वेट लॉसही चांगला होतो. सो जर तुम्ही थायरॉइडची मेडिसिन घेत नसाल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरला कॉन्टॅक्ट करा. आणि जर घेत असाल तर मात्र तुम्हाला डाएट आणि एक्सरसाइज फक्त वाढवायचा आहे आणि तुमचा वेट लॉस नक्कीच चांगल्या प्रकारे होईल. अजून एक प्रश्न आहे, मॅम मी फास्टिंग करते 14 तासाचे आणि त्यामध्ये तूप घेऊ का. नाही, तूप जेव्हा तुम्ही घेता तेव्हा तुमचा फास्ट कुठेतरी ब्रेक होतो. सो तुम्ही 14 तासांनंतर तूप घ्या आणि जर तुम्ही 14 तासांमध्ये व्यवस्थित कम्फर्टेबल झाला असाल, 14 तासाचं फास्टिंग अगदी व्यवस्थित होत असेल तर तुम्ही ते 16 तासांवर न्या आणि त्यांनी तुम्हाला चांगल्या प्रकारे त्याची मदत होईल. 16 तासामध्ये फॅट लॉसही छान होतो, सेल्युलर डिटॉक्सिफिकेशन छान होतं, फॅट बर्निंगही चांगल्या प्रकारे होतं. आणि अजून एक प्रश्न आहे, फास्टिंगमध्ये काय काय ड्रिंक चालतात. फास्टिंगमध्ये ब्लॅक कॉफी चालते, त्याच्यामध्ये फक्त कुठल्याही प्रकारचं दूध किंवा साखर नका घालू. सो ब्लॅक कॉफी चालते, ब्लॅक टी चालते, ग्रीन टी चालते, प्रोव्हाइडेड त्याच्यामध्ये तुम्ही शुगर किंवा स्वीटनर काही घालू नका. लिंबू पाणी चालतं फास्टिंग विंडोमध्ये. फास्टिंग विंडोमध्ये ॲपल सायडर व्हिनेगर जे मी सांगते आणि पाणी ते चालतं.
आणि आवळा पाणी म्हणजे आवळ्याचं ज्यूस आणि पाणी हेही चालतं फास्टिंग विंडोमध्ये. ह्याच्या ऐवजी बाकी तुम्ही काही घेऊ नका, कारण की त्यांनी ब्लड शुगर वाढते आणि इन्सुलिन रिस्पॉन्स एलिसिट होतो. अजून एक प्रश्न आहे, उपवासाच्या दिवशी निरंकारी उपवास योग्य का अयोग्य, आणि फक्त ताक पिऊन केलं तर चालेल का? सो निरंकारी उपवास आठवड्यातून 1 दिवस केला तरी चालतो. आणि ताक त्याच्यामध्ये जर तुम्हाला ॲसिडिटीचा प्रॉब्लेम असेल तर नक्कीच घ्या, किंवा जस्ट सिम्पल लिंबू पाणीही चालेल, किंवा 1 कप ताक जर तुम्ही घेत असाल तरीही चालेल. आणि उपवास सोडताना तुम्ही साबुदाण्याची खिचडी किंवा बटाट्याची भाजी अशी हेवी कार्ब्स जास्ती खाऊ नका. तुम्ही मुगाचा डोसा, डाळ खिचडी, डाळ राईस अशा खाद्यपदार्थांचा समावेश करा. हिरव्या भाज्या या सगळ्या उपवास सोडण्यासाठी चांगल्या आहेत आणि ह्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. सो आजचा लाईव्ह मी खूप एन्जॉय केला आणि तुम्ही आजच्या लाईव्हमध्ये मला जॉईन केलं, सो याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि नेक्स्ट वीक मी तुम्हाला नक्कीच भेटेन एका नवीन विषयासोबत. आणि आपण नेहमीच म्हणतो की इट्स नेवर जस्ट अ डाएट, इट्स ऑलवेज अ लाईफस्टाईल. So stay healthy, stay fit, stay grateful and stay blessed. Thank you so much.